धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाने उमेदवार जाहीर केल्यानंतर जी नाराजी निर्माण झाली आहे त्यानंतर आज पहिला मेळावा काँग्रेस प्रचाराचा झालेला आहे। आपल्यासोबत काँग्रेसच्या उमेदवार आहेत शोभा बच्छाव। काय सांगाल आजचा जो मेळावा संपन्न झालेला आहे त्याबद्दल? आज या ठिकाणी इंडिया आघाडीचा मेळावा घेण्यात आला। आदरणीय आमचे आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा संपन्न झाला आणि धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा येथील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, इंडिया आघाडीचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते। अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी सगळ्यांनी दिलेला आहे आणि मला खात्री आहे की या धुळे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची उमेदवार या नात्याने आणि महाविकास आघाडीची उमेदवार या नात्याने अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आमचा जो काही विजय आहे हा निश्चित आहे। श्याम सनेर अजूनही नाराज आहेत। तुषार शेवाळे आपल्या प्रचारात सहभागी झाल्याची माहिती मिळते आहे। श्याम सनेरांची समजूत कशी घालावी? नाही, वरिष्ठ पातळीवरती आमचे जे नेते आहे, पक्षश्रेष्ठी आहेत, ते श्यामभाऊंची नाराजी निश्चितपणे दूर करतील, तसे प्रयत्न देखील सुरू आहेत आणि मला खात्री आहे की ते आमचे भाऊ आहेत आणि ते नक्कीच मदत करतील। काय विश्वास आहे, विजयाचा काय विश्वास आहे आपल्याला? कुठले मुद्दे आहेत? नाही, काय झालं आहे की या 10 वर्षामध्ये BJP शासनाने जे काही आश्वासनं जनतेला दिले होते त्यातलं एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही आहे। मग ते त्यांनी सांगितलं की काळा पैसा परदेशातून आणू, प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा करू, ते त्यांनी केलं नाही। त्यांनी असं सांगितलं अमित शहांनी की हे चुनावी जुमले आहे। त्याचप्रमाणे 2 कोटी नोकऱ्या युवकांना देण्याचं त्यांनी दरवर्षी कबूल केलं होतं, तसं कुठलंही झालेलं नाही आहे। स्थानिक मुद्दे आहेत त्याबद्दल काय सांगाल? स्थानिक मुद्दे जे आहेत की धुळ्यामध्ये 5 दिवसांनी पाणी येतं आणि त्याच्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करावा लागणार आहे। जे काही अक्कलपाडा धरण आहे, नकाण्याचं धरण आहे, त्याची खोली वाढवण्याची गरज आहे आणि मायक्रो इरिगेशन सिस्टीम त्या ठिकाणी आणण्याची गरज आहे। किमान पिण्याचं पाणी तरी जनतेला रोज मिळायला पाहिजे, असे प्रयत्न आमचे राहतील। इकडे धार्मिक ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होतं या मतदारसंघामध्ये, तर ते धार्मिक ध्रुवीकरण कसं थोपवणार आपण किंवा त्यासाठी कसा प्रयत्न चालला आहे आपला? काय आहे की BJP शासनाने जातीमध्ये, धर्मामध्ये भांडणं लावलेली आहेत आणि हे अत्यंत चुकीचं आहे। काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे, सर्व धर्म समभाव आणि त्या नात्याने सगळ्यांना सुरक्षितता, विश्वास वाटेल अशा पद्धतीने वातावरण निर्माण व्हायला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे आमचा प्रयत्न राहणार आहे। निश्चितच गेल्या 10 वर्षामध्ये भाजपचे जे कामकाज राहिलेलं आहे त्याबद्दल नागरिकांमध्ये, मतदारांमध्ये मोठी नाराजी आहे आणि त्याचाच फायदा आपल्याला होईल असा विश्वास शोभा बच्छाव यांनी व्यक्त केलेला आहे। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे।